दुर्गा सप्तशती अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दुम दुर्गायै नमः. ओम ऐं सरस्वते नमः. या उत्तर चरित्रासी महासरस्वती देवता परियेसी अनुश्रूप छंदरुद्र ऋषी भीमा शक्ती म्हणावे. भ्रामरी बीज सूर्यतत्व सामदेव परिपूर्ण महासरस्वती प्रीत्यर्थ जपे विनियोगा म्हणावे. घंटाशूल हल धारण शंख मूसळ चक्रबाण धनुष्यकरी घेवोन दैत्यानाशा प्रकटली. शारदीय चंद्रकले समान मुखचंद्र दिसे प्रसन्न गौरीपासून निर्माण झाली महासरस्वती. शुभ निशुंभाचा नाश करावया प्रकटली ईश. ऋषी म्हणे नृपा ऐक चरित्र महादुर्गेचे. शुंभ निशुंभ नामे असुर प्रकट झाले भूवर. करुण पराक्रम थोर तिन्ही लोक जिंकिले. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र दैत्यांचा खेळ. देव होऊनी निर्बल सोडून पळाले स्वर्गासी. सूर्य अग्नी वरुण कुबेर वायू यम चंद्र इंद्र घेतले हिरोन अधिकार दैत्यराजे ते धवा. सर्वांसी करोनी तिरस्कृत स्वर्गातुनी हाकलीत. सर्व देव स्मरण करीत अपराजिता देवी ते. म्हणती जगदंबेने वर दिदला आम्हा ते. आपतकाली स्मरा माते तात्काळ येईन धावोनिया. ऐसा विचार करोन देव निघाले स्वगृहाहून. हिमालय पर्वती येवोन स्तवन करीती देवीचे. देवी सुक्त प्रारंभ. महादेवी नमस्तुते शिवे कल्याणकारिणी. आदि माया प्रकृती वंदन तू ते करीतसो. अनादि सिद्ध तू नित्य सर्व जगा प्रतिपाळित. वंदन तू ते करीत सुखदायिनी तुझ नमो. रौद्रा नमो नित्या नमो दुर्गे कल्याणकारिणी. ज्योत्स्ना नमो नित्या नमो अंबा अर्धमातृका. वृद्धी नमो सिद्धी नमो नमो नैऋत्ती भूभृता. शिवा लक्ष्मी ख्याता दुर्गे देवी नमो तुझ. अति सौम्या नमो अतिरुद्रा नमो जगत्पालिनी नमोस्तुते. जगधारा दुर्गे तू स्वीकारी नमन आमुचे. दुर्गे सर्व प्राणी मात्रात विष्णू माया तूच होत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व भूतांत चेतना रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात बुद्धी रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात निद्रा रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात क्षुधा रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात छाया रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात शक्ती रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृष्णा रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे उत्तम मानवात क्षमा रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात विविधत्व रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात लज्जा रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे उत्तम मानवात शांती रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात श्रद्धा रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात ब्रह्म रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सुंदर मानवात सौंदर्य रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात लक्ष्मी रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात प्रवृत्ती रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात स्मृती रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात दया रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात तृप्ती रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व मानवात भक्ती रूपे तू राहत. नमोस्तुते नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात
ज्ञानरूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात, विवेकरूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात, दातृत्वरूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रात, प्रेमरूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे श्रेष्ठ मानवात, मानवता रूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात, सहनशक्ती रूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत, तपरूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत, नादरूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत, बिंदुरूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत, कलारूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत, प्रज्ञारूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत, ऋतंभरारूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत, धारणारूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात, ध्यानरूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत, समाधीरूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व विश्वात, शून्य जे ते तुची असत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे अक्षर प्रांतात, महाशून्य तुची असत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व ब्रह्मांडात, ब्रह्मरूपे तू राहत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे आदी अंतातीत, परमशून्य तुची असत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रात, जगन्माता तू असत, नमोस्तुते तुझ नमस्कार आमुचा. सर्व इंद्रियांची अधिष्ठाती, प्राणीमात्रांमध्ये व्याप्ती, राहोनी सर्वांपरती, ऐशा दुर्गे नमो तुझ. या विश्वा माझी चैतन्य, भरले असे जे गुप्त, तेची दुर्गे तू असत, तुझ नमस्कार आमुचा. इंद्रादी देवतांनी स्तविले दुर्गे पूर्वी तुझसी, वारी आमुच्या विपत्तीसी, म्हणून आम्ही प्रार्थितो. विनम्रतेने करिता स्मरण, जगदंबाई धावोन, त्या परमेश्वरी ते वंदन, करीतो भक्ती भावाने. देवसंकटा ते वारी, अपत्ती ते दूर करी, ऐसी दुर्गा परमेश्वरी, तुझ नमस्कार आमुचा. स्वस्ती देवी सुक्त. ऐसे परिसर्व देवता, दुर्गा स्तुती करीती देखा, ऋषी म्हणती अद्भुत, वर्तले पहा तेथवरी. गंगा स्नानाचे करुणी निमित्त, पार्वती येई तेथ, देवतांते पुसत, काय कारण यावया. कळे सर्व समाचार, शुंभ निशुंभ असुर, पीडिले म्हणून येथवर, आले देव मिळवनिया. पार्वती देहामधून, अंबिका तेथे प्रकटवून, दिले देवांसी आश्वासन, शुंभ निशुंभ वधाचे. प्रकटे पार्वतीचे कोशातून, कौशिकी नामे म्हणून, देवे जय जयकारे करून, श्री अंबिके ते वंदिले. कौशिकी प्रकटता देहातून, पार्वती होई कृष्णवर्ण, हिमालय स्थित कालिका म्हणून, प्रख्यात झाली अवधारा. असो पार्वती आणि देव सर्व, गेले थोडे दूरवर, एकली अंबा तेथवर, राही पहा ते धवा. शुंभ निशुंभाचे भृत्य, चंडमुंड नामे ख्यात, महापराक्रमी असत तेथे पहा पातले. पाहोनी स्त्री सुंदर, शुंभासी देती समाचार, श्री परम मनोहर, आहे एक हिमालयी. इतुकी परम सुंदर, त्रैलोक्यात नाही असुर, अंगकांती मनोहर, उपमा नाही वर्णाया. तिच्या तेजाने प्रकाशित, हिमालय आहे होत, ऐसे रत्न अद्भुत, आपण आपाशी हवे हो. हे प्रभो दैत्यराज, इंद्राचा ऐरावत गज, हंस विमान विहारकाज, आपणापाशी आहे हो. त्रिलोकातील दिव्यरत्न, पारिजात उच्चैश्रवा अश्व, कुबेराचे धन सर्व, आपणापाशी आहे हो. किंजक्लिनीमाला अद्भुत, जी कधीही न कोमेजत, समुद्र भेट देत, आपणापाशी आहे हो. सुवर्णाची वर्षा करीत,
ऐसे वरुणाचे छत्र प्रजापतीचा दिव्यरथ आपणापाशी आहे हो. अग्निसिद्ध दिव्य वस्त्र समुद्रातील सर्व रत्न वरुणाचा दिव्य पाश निशुंभापाशी आहे हो. हे सर्व फिके पडत ऐसी स्त्री रत्न अद्भुत एकली हिमालयी फिरत कान तीते आणता. ऐकोनी चंडमुंड वचन सुग्रीव दूता बोलावून म्हणे स्त्री येते घेऊन येथे यावे सत्वरी. जेथे दुर्गा अंबिका जावोनिया तेथे देखा मधुर वचने सांगता झाला पहा देवासी. म्हणे दूत देवीसी दैत्यराज शुंभया समयासी अधिपती त्रैलोक्यासी दूत त्याचा मी असे. तोची परमेश्वर सांप्रत देवता आज्ञा पाळीत तुझ कारणे संदेश देत एकाग्र चित्ते ऐकावा. त्रैलोक्य माझ्या अधीन देवता माझ्या अधीन यज्ञभोगही स्वाधीन ऐसा समर्थ मी असे. त्रिलोकीचे दिव्यरत्न आहेत मज स्वाधीन ऐरावत इंद्राचे वाहन आहे आज मज जवळी. समुद्र मंथनी निघत उच्चे श्रवा ज्याते म्हणत तोही मज लागे अर्पित केला पहा देवांनी. देवता गंधर्वांचे जितुके रत्न यक्ष नागांचेही रत्न सारे मजपाशी पडून आहेत जाणा संग्रही. तूही एक स्त्री रत्न यावे त्वा मजप्रत रत्नांते आदर करीत हाची स्वभाव आमुचा. यावे माझ्या सेवेत अथवा भ्रांता निशुंभ सेवेत राहून या सुखात आयुष्य आपले वेचिका. माझी पत्नी होसी विपुल ऐश्वर्य भोगीसी राहून या अरण्यासी काय तुझ मिळेगे. ऐकोनी दूताचे वचन दुर्गा देवी स्मितवदन बोलली जे गंभीर वचन ऋषी म्हणती अवधारा. देवी म्हणे दूतासी तुझे जे बोललासी आहे सत्य परियेसी प्रतिज्ञाबद्ध मी असे. मी केले असे एकपण जो मम अभिमान करी चूर्ण मज सम जो बलवान त्याची पत्नी होईन मी. म्हणून निशुंभ अथवा निशुंभ यावे करावा संग्राम शीघ्र मज जिंकोन पाणी ग्रहण माझे करावे. दूत म्हणे घमेंड करिसी कोण आहे त्रैलोक्यासी लढे शुंभ निशुंभासी ऐसा कोणी असे चिना. साऱ्या देवदेवता एकवटोन रणीन राहिले एक क्षण एकली तू स्त्री जाण उगाच हट्ट करू नको. तू ऐक माझे वचन सन्मानेने तो तुझ लागोन नातरी केस पकडोन ओढोन न्यावे लागतसे. तव जाईल सर्व सन्मान तू होशील दीनवदन म्हणून चल येथोन दैत्य मानिल तुझ लागी. देवी म्हणे दूतासी तू सत्य ते सांगसी शुंभ निशुंभ असम साहसी महारथी ते देखा. महापराक्रमी ते असती त्या पाहोनी देव पळती परी मी महामंदमती प्रतिज्ञा करोनी बैसले. अज्ञान अहंकारे वश अति आत्मविश्वास याने घेतला घास माझा मीच जाणपा. परी आता करावे काय यासी नोहेची उपाय दैत्यापाशी तू जाय सांगे त्या ते सर्वही. तदनंतर जे उचित योग्य जे ते आचरित ऋषी नृपा ते सांगत पुढील अध्यायी ती कथा. ऐशा परी हे कथानक येथे संपले देख 5वा अध्याय संपत आला पहा येथवरी. मार्कंडेय पुराण त्यातील हे देवी आख्यान सावर्णिक मन्वंतरात जाण कथा घडल्या या साऱ्या. दुर्गा सप्तशती दिव्य ग्रंथ पठणे पुरती मनोरथ देवी महात्म्य येथ 5 अध्याय जाहले. देवी दूत संवाद देवी सुक्त या अध्यायात त्याचे पाठ जो करीत सर्व साधे तयासी. संपूर्ण ग्रंथ पठण हे न जमे ज्या लागोन त्याने देवी सुक्ताचे पठण नित्य करावे जाणपा. तेणे देवी कृपा होऊन होतील मनोरथ पूर्ण आयुरारोग्य ज्ञानवर्धन होईल जाणा निश्चये. दुर्गा सप्तशती ग्रंथ 5वा अध्याय वर्णिला येथ देवी सुक्त देवी महात्म्य या अध्यायात वर्णिले. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 5वा समाप्त. आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आपल्याला अजून कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.